माथेरानला पाणी पुरवठा करणाऱ्या ब्रिटिशकालीन शार्लोट लेकचे संवर्धन आणि सुशोभीकरण मुख्यमंत्री तलाव सुशोभीकरण योजनेतून सुरू आहे। तलावातील गाळ काढणे आणि धरण मजबूत करण्याचे काम माथेरान पालिकेने नेमलेल्या ठेकेदारांमार्फत केले जात आहे। मागील काही वर्षांपासून तलावाची साफसफाई न झाल्यामुळे पाणीसाठा कमी झाला होता। स्थानिक सामाजिक कार्यकर्ते संतोष कदम, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि माथेरान स्टॉलधारक समिती यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला। जानेवारी 2025 मध्ये या कामास सुरुवात झाली असून एका महिन्यावर पावसाळा आल्याने काम वेगाने पूर्ण करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। तलावाच्या गाळ काढल्याने पाण्याचा साठा वाढेल आणि पर्यटकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होईल। वन विभागाने झाडे लावण्यासाठी ठेवलेले साहित्य आणि ओला कचरा बाजूला करण्याचे काम प्रलंबित आहे। शार्लेट लेकचे सुशोभीकरण झाल्यास माथेरानमधील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळेल। चालू आहे ते माझ्या माहितीप्रमाणे त्या कामामध्ये खूप तफावत आहे। लेक ज्या प्रकारे साफ व्हायला हवं, जो निधी आला आहे, जो का 5 कोटी तरी त्या लेकसाठी आला तो 5 कोटी लागेल असं मला काही वाटत नाही। त्याच्या अगोदर म्हणजे उपोषण ग्रामसभापती त्यावेळेला नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मला असं सांगितलं 2 कोटी आम्ही आधी खर्च केले, 2 कोटी खर्च केले, ते पैसे गेले कुठं? आणि आताच्या लेखीची आपण अवस्था पाहिजे तिथे 1 लाख काही खर्च केलं मला वाटतं आला नाही, आणि तो पैसे खर्च केलं पण आता जो 5 कोटीचा निधी आलेला आहे तो शासनाने तो मागण्याच्या प्रश्न वापर करून घ्यावा, नाहीतर मनसे ह्याच्यावरती गप्पाने बस नाही। हे म्हणजे तीव्र आंदोलन 5 कोटीचा लेखा तो खर्च तो निधी कसा लागेल याचा यावेळी पाठपुरावा करेल। देखील 2 वर्ष उलटून त्याला देखील लेख काय साफ केला नाही। शासनाने पुन्हा कानाडोळा केला। नंतर मी निसर्ग पर्यटन स्थळ या संस्थेच्या माध्यमातून श्रीराम सरकारमध्ये अमर उपोषण केले। त्याच्यामध्ये 3ऱ्या दिवशी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी मला ग्वाही दिली की आम्ही काही करून लेख साफ करून घेतो। त्याची आता तयारी चालू आहे। माथेरान हे आपलं जागतिक दर्जाचं पर्यटन आहे। त्या ठिकाणी एक ब्रिटिशकालीन लेक आहे, तलाव आहे। त्याची जवळजवळ एक शासनाकडनं 14 वर्ष साफसफाई काही केलं गेलं नव्हतं। 2022 मध्ये मनसेच्या माध्यमातून त्या लेकच्या डॅमवरती तो लेक साफ होण्याकरता तिथं ठिय्या आंदोलन देखील केलं होतं। त्याच्या अगोदर नाना धर्माधिकारी परिसर तो लेक फुकट साफ करून त्यांना शासनाला भेटला होता। त्यानं 14 वर्ष होऊन देखील त्यांनी लेक काय साफ केला गेला नाही। त्यामुळे मी 2022 साली ठिय्या आंदोलनाचा पराभव घेतला होता डॅमवरती। त्याच्यामुळे नक्की तफावत आहे, पण ज्या प्रकारे ते काम व्हायला हवं आहे, फास्ट काम म्हणजे जी कामाला गती हवी ती गती आता नाही आहे, ती व्हायला हवी। माझं म्हणणं एकच आहे, जर हा लेक माथेरानचा आहे, माथेरान पर्यटकांसाठी हेच पाणी वापरतात, पर्यटकांनी हेच जनतेला ते तर त्या प्रकारे हा लेक साफ व्हायला हवा आहे। हा एकच लेक आहे आणि पर्यटक आणि पूर्ण जनता माथेरानची हेच पाणी पिते, कारण नेरळवरून जे पाणी माथेरानला येतं त्याची काही गरज नसते। हा इतका मोठा असताना पण प्रशासनाचं व शासनानं ह्याच्याकडे पूर्ण म्हणजे दुर्लक्ष होत आहे। पण आता ह्याच्यामुळे मनसे हे टाळाटाळ सहन करून येणार नाही। मनसे व निसर्ग पर्यटन संस्था